संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हीरा मंडी वेब सिरीज येऊन गेली। त्याच्या टीजर मध्ये एक वाक्य होतं, संजय लीला भन्साळी तुम्हाला अशा जगाची सफर घडवत आहे जिथे गणिका राण्या होत्या, जिने लाहोर नाही वेखिया वो जम्या नाही, म्हणजेच ज्याने लाहोर पाहिलं नाही तो जन्मलाच नाही। पाकिस्तानातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहराबद्दल असं म्हटलं जातं। लाहोरचा प्रसिद्ध किल्ला, वजीर खानची मस्जिद, ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, मिनारे पाकिस्तान, आलमगीर औरंगजेब बादशाही मस्जिद, लाहोरची खाद्य संस्कृती याबद्दल खूप काही बोललं जातं। लाहोरची ओळख सांगताना या गोष्टीचा मोठ्या अभिमानाने उल्लेख केला जातो, पण याच लाहोरमधली एक अशी जागा आहे जी प्रसिद्ध होती पण तिच्याबद्दल बोलणं टाळलं जातं। ती जागा म्हणजे हीरा मंडी। लाहोरमधलं हे ठिकाण बदनाम गली म्हणून सुद्धा ओळखली जाते। त्या बदनाम गलीचीच ही मशहूर गोष्ट। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। जवळपास 450 वर्षांचा इतिहास असलेला हा भाग एकेकाळी नृत्य, गाणं, अदब यासाठी ओळखला जायचा। ही हळूहळू ओळख बदलत गेली। केवळ आनंद आणि मनोरंजनासाठी ही जागा ओळखली जायची, पण हळूहळू तिची ही ओळख बदलत गेली। हीरा मंडीचं आत्ताचं जे नाव आहे ते 250 वर्षांपूर्वी सापडलं, जेव्हा इथे नाच गाण्याचा व्यवसाय होऊ लागला। पण अकबराच्या काळात लाहोर हे एक महत्त्वाचं केंद्र होतं। हैदरी गली, शेखपुरिया, तब्बी गली, हीरा मंडी, फोर्ट रोड या भागातील नोवेल्टी चौक हा सगळा भाग शाही मोहल्ला म्हणून ओळखला जायचा। सध्याच्या काळात ज्या लोकांना हीरा मंडीला जायचं नसतं, पण या भागाचं नावही घ्यायचं नसतं, ते लोक रिक्षा टॅक्सीवाल्यांना शाही मोहल्ला असाच पत्ता सांगतात। मुघलांच्या काळात या भागातले अनेक कोठे सुरू झाले होते। हा त्यांच्या कलेसाठी सुवर्ण काळ होता। कंजार आणि मिरासी समुदायानं मुख्यतः हा भाग वसवला होता। कंजार समुदायातल्या मुली मुख्यतः नाच गाण्याचा व्यवसाय करायच्या आणि मिरासी समुदायातले लोक हे वादन करायचे। बऱ्याचदा ते या मुलीचे उस्ताद असायचे, त्यांना नृत्य, गायन याची तालीम द्यायचे। या मुलींनाच तवायफ म्हटलं जायचं। त्यांच्यापैकीच एखादी या कोठ्याची मालकीण व्हायची। पंजाबी भाषेत उंच, एकाहून जास्त मजले असलेल्या इमारतीला कोठा म्हणतात। सहसा या इमारतींच्या वरच्या मजल्यावर मुजरा सादर केला जायचा। आपण आताच्या काळात कोठा हा शब्द ज्या संदर्भाने वापरतो तो योग्य नाहीये। त्या काळी कोठे हे कलेचं केंद्र असायचं। तिथे नृत्य, संगीत, गायन व्हायचे। तिथले लोक स्वतःला कलाकार म्हणून घ्यायचे। तिथे लेखन, शेरोशायरी सुद्धा केली जायची। मुघलांच्या या काळात सरदार आमिर उमराव यांची हुडबस याच भागात असायची। सण उत्सवाच्या काळात त्या तवायफांचे नृत्याचे कार्यक्रम महालांमध्ये आयोजित केले जायचे। 1598 नंतर लाहोर हा मुघल राजवटीचा केंद्रबिंदू होता, पण या भागाची प्रतिष्ठा आणि प्रभाव कायम राहिला। औरंगजेबाच्या काळात इथली बादशाही मस्जिद बांधली गेली। मुघलांची सत्ता कमकुवत होत असतानाच दक्षिणेत मराठ्यांची ताकद वाढत होती। मराठ्यांच्या या सामर्थ्याला आव्हान दिलं अहमद शाह अब्दाली याने। अफगाणिस्तानच्या दुरानी वंशातील हा शासक होता। त्याने भारतावर अनेकदा चढाई केली होती। पंजाब, राजपुताना आणि उत्तर भारतावर आक्रमण करणाऱ्या अब्दालीने जिंकलेल्या प्रदेशातील अनेक महिलांना गुलाम बनवलं होतं। त्याच्या शिपायांनी हीरामंडी जवळच्या धोबी मंडी आणि मोहल्ला दारा शिकोह या भागांमध्ये कुंठणखाने सुरू केले। या कुंठणखान्यात येणारे लोक काही कलेच्या ओढीने वगैरे यायचे नाहीत। इथे काही नातेसंबंध आकाराला यायचे, पण त्यांना काही सामाजिक मान्यता नव्हती। त्यांच्या मुलांना वडिलांचं नाव मिळायचं नाही। मुलगी झाली तर ती आईचाच हा व्यवसाय पुढे चालवायची। सुना मात्र कधीही या व्यवसायात यायच्या नाही। दुराणींचे आक्रमण थोपवण्यासाठी मुघल सरदार जंग पछाडत होते। मुघल अफगाण, मराठा अफगाण आणि नंतर शीख अफगाण असे संघर्ष सुरू होते। या भागातील लोकांसाठी हा सगळा काळ अस्थिरतेचा होता। या प्रदेशातील सुबत्ता ओरबाडली जात होती। याच काळात अनेक महिला या व्यवसायात ढकलल्या गेल्या। स्वाऱ्या मोहिमांमध्ये विधवा झालेल्या, कुटुंबाचा आधार हरवलेल्या अनेक महिलांनी उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय स्वीकारला। 1857ला उठाव झाला। लखनौ, दिल्ली, आग्रा, कानपूर, मीरत आणि लाहोर या उठावाची प्रमुख केंद्र होती, कारण ही सगळी शहरं लष्करी छावण्या होती। पण ब्रिटिश काळात तवायफ म्हणजे देहविक्री करणारी महिला अशीच प्रतिमा तयार केली गेली। या व्यवसायासाठी पोलीस चौकशी, परवाना इत्यादी गोष्टी आवश्यक केल्या। त्यामुळे पोलीस त्यांना वाटेल तेव्हा तपासायच्या, छाप्यांच्या नावाखाली यायचे आणि कागदपत्र मागायचे। कोणतीही सभ्य व्यक्ती अशा ठिकाणी जाणं टाळणारच जिथे सतत पोलिसांचं येणं जाणं असेल। त्यामुळे हळूहळू लोकांच्या मनातील कोठा या जागेची प्रतिमा डागाळत गेली। कोठ्यांना प्रतिष्ठा राहिली नाही।
फाळणी पूर्वीचा भारत आणि सध्याच्या पाकिस्तानी फिल्मी इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री, गायिका यांची घराणी हिरामंडींशी संबंधित आहे. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, पण काही जणांना त्यांचा हा भूतकाळ नकोसा वाटतो. फाळणी पूर्वीचा भारत आणि सध्याच्या पाकिस्तानी फिल्मी इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्री, गायिका यांची घराणी हिरामंडीशी संबंधित आहेत. काही जण हे खुलेपणाने स्वीकारतात, पण काही जणांना त्यांचा हा भूतकाळ नकोसा वाटतो. फाळणीच्या वेळीही अत्याचाराला बळी पडलेल्या काही स्त्रिया या हिरामंडीमध्ये ढकलल्या गेल्या. पाकिस्तानी लेखिका फौजिया सईद यांनी हिरामंडीवर लिहिलेल्या टॅबू द हिडन कल्चर ऑफ रेड लाईट एरिया या पुस्तकानुसार जनरल झिया उल हक यांच्या काळात या भागातील महिलांच्या अडचणींमध्ये वाढ झाली. हा तोच काळ होता जेव्हा इथे दारूचं व्यसन वाढीस लागलं. अफगाणिस्तानमध्ये सोव्हिएत युनियनचं सैन्य घुसल्यानंतर तिथला ड्रग्सचा वापर वाढला. ड्रग्सचं हे लोणं हिरामंडीपर्यंत पोहोचलं. 90च्या दशकात तबला, सारंगी आणि इतर पारंपरिक वाद्यांची जागा आधी ऑडिओ कॅसेट्स आणि नंतर सीडींनी घेतली. फौजिया यांच्या पुस्तकात इथल्या काही महिलांनी मुजऱ्यांची जागा फिल्मी गाण्यांनी आणि पारंपरिक नृत्याची जागा अश्लील हावभावांनी घेतल्याची तक्रार केली. इथल्या हॉटेल्स आणि इतर व्यावसायिकांनी अधिक भाडं आकारायला सुरुवात केली आणि इथल्या महिलांच्या अडचणीत इथूनच भर पडली. अनेक शतकांपासून नृत्य, गायन या कलांची जोपासना करणारा हा भाग काळाच्या ओघात तसली जागा म्हणून ओळखला जाऊ लागला. भविष्यात कदाचित इथे अजूनही बदल होत राहतील, पण सध्या तरी हिरामंडी नावाच्या वेबसिरीजमुळे इथल्या भूतकाळाला उजाळा मिळतोय हे खरं.